अकोला शहरात अग्रेसेन चौक ते स्टेशन चौक दरम्यान महानगरपालिका, ठेकेदार आणि विद्युत विभाग यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। घटना अशी की 28 ऑगस्ट 2025 रोजी रात्री साधारण 11:30 वाजता टाटा एस गाडी क्रमांक MS04 GF 1681 हा वाहन विद्युत खांबावर आदळून थेट डिवायडरच्या खड्ड्यात कोसळला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठी दुर्घटना टळली। डिवायडरचे काम सुरू असताना सूचना फलक, सुरक्षा बॅरिकेड्स तसेच योग्य प्रकाश योजना का करण्यात आली नाही, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे। महानगरपालिका, ठेकेदार आणि विद्युत विभाग यांच्या या निष्काळजीपणामुळे प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक तासापासून विद्युत लाईट बंद असल्याने रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत, त्यामुळे अशा प्रकारचे अपघात भविष्यातही घडू शकतात। भविष्यात मोठा अपघात होऊन जीवितहानी घडेल तरच प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न पुन्हा निर्माण होत आहे। प्रतिनिधी नौशाद पटेल। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।